नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रत्ना बडबड करत रस्त्यावरून चाललेली असते. तेव्हाच आता प्रेमनाथ रत्नाचा पाठलाग करत तिच्या पाठीपाठी जायला लागतो. रत्ना इकडे पोपटराववरती खूपच चिडलेली असते आणि त्याला काहीबाही बोलत असते. तेव्हाच आता प्रेमनाथ रत्नाला आवाज देतो. तेव्हा लगेच रत्ना पाठी वळून बघायला लागते. आता प्रेमनाथ रत्नाला म्हणतो की हे बघा, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा. तेव्हा रत्ना खूप शॉक होऊन प्रेमनाथला विचारते की कसली मदत आणि कोण आहेस तू? तेव्हा प्रेमनाथ रत्नाला म्हणतो की अहो असं काय करताय, ओळखलं नाही का आम्हाला? अहो आम्ही प्रेमनाथ म्हणजे विंज सरकार. तरीही रत्नाला प्रेमनाथ नक्की कोण आहे हे काही ओळखायला येत नाही. तेव्हा रत्ना आश्चर्याने प्रेमनाथकडे बघत असते. आता प्रेमनाथ म्हणतो की अहो दिग्रजकरांचे एकुलते एक जावई. तेव्हा रत्नाच्या लक्षात येतं आणि ती प्रेमनाथला विचारते की काय काम आहे? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सांगतो, पण इथे नको, थोडंसं महत्त्वाचं आहे, त्यामुळे इकडे बाजूला जाऊन बोलूया. तेव्हा असं म्हणून तो रत्नाला तिथून थोडंसं बाजूला घेऊन जातो आणि रत्ना आता प्रेमनाथला विचारते की कसली मदत पाहिजे तुला? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो तुम्हाला म्हणा, आपण एकमेकांना आदर दिला पाहिजे. आणि म्हणतो की बरं ते जाऊ द्या, त्या पोपटरावने दिग्रजकरांना घराच्या बाहेर काढलं आणि आम्ही घरचे जावई, त्याच्यामुळे आम्हाला पण घराच्या बाहेर निघावं लागलं. तेव्हा रत्ना विचारते की मग? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो त्या मंदिरात राहायचा कंटाळा आला आहे, सतत घंटांचा आवाज येत असतात, सतत कुणी ना कुणीतरी येत जात असतं, सतत पूजा पूजा, वैतागलो आहे आम्ही. तेव्हा रत्ना विचारते की हां मग? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की मग काय, तुम्ही आम्हाला या त्रासातून बाहेर काढा. तेव्हा रत्ना म्हणते की माझा काय फायदा आहे त्यात? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की तुम्ही आमचं काम करा, आम्ही या बदल्यात तुम्हाला पैसे देऊ. यावर रत्ना म्हणते की अरे तू तर घर जावई माणूस आहेस, तू काय देणार पैसे? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो आम्ही सरकार आहोत, विंजे सरकार. तामणगावला खूप मोठी इस्टेट आहे आमची. आमच्या आनंदीबाईंना आता कमेंटमेंट दिली होती आणि तेवढ्यासाठीच आम्ही सगळी इस्टेट सोडून इथे आलो. वाडा बंगला, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं काही आहे आमच्याकडे, हलक्यात घेऊ नका आम्हाला. यावर रत्ना प्रेमनाथला विचारते की तू पैसे देशील? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो तुम्ही म्हणाल तेवढे. तेव्हा रत्ना थोडासा विचार करते आणि म्हणते की त्या बदल्यात काय काम करावं लागेल? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आमच्या भरभराटीसाठी फक्त पूजा करायचे रोज. तेव्हा रत्ना म्हणते की पण माघारी तर फिरणार नाही ना? यावर प्रेमनाथ म्हणतो की विंज सरकारांचा शब्द आहे, म्हणजे काय, दगडावरची पांढरी रेष आहे. आता हे ऐकून रत्ना थोडीशी खुश होते आणि विचार करायला लागते. तेव्हा प्रेमनाथ तिला विचारतो की तर मग डील पक्की ना? तेव्हा रत्ना हो म्हणून सांगते. तेव्हा आता हे ऐकून प्रेमनाथ खूपच खुश होतो आणि रत्नाचे आभार मानायला लागतो. तेव्हा रत्ना आता तिथून निघून जाते. आता प्रेमनाथ इकडे खूप खुश झालेला असतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो की विंज सरकारांनी काटा फेकला आणि रत्नारूपी मासा गळाला लागला. आता सन्माननीय सासूबाई आणि पाठराखीनबाईंचा प्लॅन सक्सेसफुल होणार. तर दुसरीकडे मंदिरात व्यंकू महाराज एकटेच बसलेले असतात आणि त्यांना गोपाळची खूपच आठवण येत असते आणि ते खूप इमोशनल झालेले असतात. आता गोपाळच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत असतात आणि ते सगळं आठवून म्हणजे खूप ते इमोशनल झालेले असतात. आणि तितक्यात मंदिराबाहेर एक माणूस येतो आणि विचारायला लागतो की कुणी आहे का? तेव्हा व्यंकू महाराज त्याच्याकडे बघायला लागतात. आता त्या माणसाचे सगळे कपडे वगैरे फाटलेले असतात आणि त्याच्या हातामध्ये एक रिकामी थाळी असते आणि तो माणूस खूपच भुकेजलेला असतो आणि तो व्यंकू महाराजांना बघताच त्यांना म्हणायला लागतो की 2 दिवस झालं हो, पोटात अन्नाचा एक कणी नाही, काही खायला मिळेल का महाराज? तेव्हा व्यंकू महाराज त्या माणसाला म्हणतात की या ना तुम्ही आतमध्ये या, बसा. तेव्हा तो माणूस येऊन तिथे व्यंकू महाराजांजवळ बसतो आणि महाराजांना हात जोडून म्हणायला लागतो की महाराज काहीतरी खायला द्या हो, खूप भूक लागली. तेव्हा व्यंकू महाराज लगेच आता जाऊन त्या माणसासाठी पाणी आणतात आणि त्याला पाणी वगैरे देतात. तेव्हा तो माणूस पाणी प्यायला लागतो आणि पुन्हा महाराजांकडे काहीतरी खायला देण्याची मागणी करायला लागतो. आता व्यंकू महाराज म्हणतात की शकुंतलाने माझ्यासाठी जे खायला ठेवले तेच द्यावं याला. असं म्हणून व्यंकू महाराज लगेच आता आतमध्ये जाऊन ते शकुंतलाने त्यांच्यासाठी जे जेवण ठेवलेलं असतं त्यांच्या वाटणीचं जेवण ते त्या माणसाला आणून देतात. आता समोर जेवण बघताच तो माणूस खूप खुश होतो आणि खूपच तो भुकेजलेला असतो, त्यामुळे तो एकदम भरभर जेवण करायला लागतो. तेव्हा आता हे बघून व्यंकू महाराज खूप कौतुकाने त्याच्याकडे बघायला लागतात. आता तितक्यातच व्यंकू महाराजांचं लक्ष गाभाऱ्याकडे जातं. तर गाभाऱ्यात आपला विठुराया उभा असतो. आता विठुरायाला बघून व्यंकू महाराज खूप खुश होतात आणि धावतच गाभाऱ्यात येतात आणि विठुरायाकडे बघून खूप इमोशनल होतात आणि विठुरायाला म्हणतात की विठुराया तू परत आलास. आता व्यंकू महाराज विठुरायासमोर हात जोडतात आणि ते विठुरायाला नमस्कार करणार. तितक्यातच पाठीमागून तो माणूस आवाज देतो. तेव्हा व्यंकू महाराज आता
विठुरायाला नमस्कार न करता पाठी वळून बघायला लागतात. तेव्हा तो माणूस व्यंको महाराजांना म्हणतो की महाराज, भुकेल्या माणसाला अन्नाचा घास दिला, खूप उपकार झाले महाराज, खूप उपकार झाले. आता व्यंको महाराज त्या माणसाला हात जोडून नमस्कार करतात आणि पुन्हा पाठी वळून विठुरायाकडे बघायला लागतात. मात्र विठुराया त्याच्या जागेवर नसतो. आता विठुराया इथे नाहीये बघून व्यंको महाराज खूपच शॉक होतात आणि म्हणतात की विठुराया, अरे आत्ता इथे डोळ्यांसमोर होत असणार आहे, तू माझ्यासमोर आहेस, हा सुद्धा भास झाला आहे का मला? तेव्हा तो माणूस व्यंको महाराजांना पाठी आवाज देऊन म्हणतो की भास नाही महाराज, अहो हा विश्वास आणि अविश्वासाचा खेळ आहे, अहो विठ्ठलाच्या भक्तावर अविश्वास. तेव्हा हे ऐकून महाराजांना खूप वाईट वाटतं आणि ते खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की म्हणजे साक्षातच विठ्ठलावर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. आणि तो म्हणायला लागतो की विठ्ठलावर अविश्वास, विठ्ठलावर अविश्वास असं म्हणून तो हसायला लागतो. आता व्यंको महाराज पुन्हा इकडे पाठी वळून बघायला लागतात आणि म्हणतात की यांना सगळंच माहिती आहे, हे नक्की आहेत तरी कोण, असं म्हणून व्यंको महाराज त्या माणसाकडे बघायला लागतात. मात्र तो माणूस तिथे नसतो. आता त्या माणसाला तिथून गायब झालेलं बघून व्यंको महाराज खूप शॉक होतात आणि धावतच गाभाऱ्यातून बाहेर येतात आणि सगळीकडे त्या माणसाला शोधायला लागतात. मात्र तो माणूस व्यंको महाराजांना कुठेच दिसत नाही. तेव्हा व्यंको महाराज त्या माणसाने जेवून ठेवलेलं रिकामं ताटाकडे बघायला लागतात. तितक्यातच आता तिथे कानोबा येतो आणि व्यंको महाराजांना म्हणतो की महाराज, तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता आणलाय. तेव्हा व्यंको महाराज कानोबाला म्हणतात की कानोबा, अरे आत्ता इथे एक माणूस होता, तो येताना तुला दिसला का कुठे आजूबाजूला? तेव्हा कानोबा सांगतो की नाही महाराज, मी कुणीही माणूस नाही बघितला. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की अरे आत्ता इथे माणूस बसला होता, एक जेवला तो इथे, हे काय मीच वाढलं आणि आता इथून नाहीसा झाला तो. तेव्हा कानोबा सांगतो की अहो महाराज, नाही, खरंच नाही पाहिलं मी. आता व्यंको महाराज थोडेसे विचारात पडतात आणि लगेचच गाभाऱ्यात जातात आणि विठुरायाच्या जागेकडे बघत म्हणतात की विठुराया, तूच होत असणारे, तूच आला होत असणारे माझी चूक दाखवून द्यायला आणि माझे कान धरायला, मी मात्र, असे म्हणून व्यंको महाराज खूपच इमोशनल होतात. तर दुसरीकडे प्रेमनाथने मोठ्याबाई आणि इंदूला एका ठिकाणी बोलवलेलं असतं. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला विचारतात की जावे बापू, इतक्या तडकाफडकी कशाला बोलावून घेतलं आम्हाला? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई, इतकी मस्त बातमी आणली आहे ना की तुम्ही ऐकाल ना तर आनंदाने उड्या माराल. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की काय झालं सांगा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो ती रत्ना आहे ना, तिला आम्ही बरोबर बाटलीत उतरवले, म्हणजे आपलं म्हणणं त्या रत्नाला पटले आणि ती आता भेटायला पण तयार झाली. आता हे ऐकून इंदू आणि मोठ्याबाई खूप खुश होतात. आता इंदू म्हणते की दाजी, एक नंबर काम केलं बघा तुम्ही. आता प्रेमनाथ विचारतो की पण त्या रत्नाला भेटायचं कुठे? तेव्हा तिघेही आता विचार करायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की आहे एक जागा, असं म्हणून ती तिथून धावतच निघून जाते. तेव्हा आता हे बघून मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूपच शॉक होऊन इंदूकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की झालं, आता हिच्या डोक्यात पवनचक्की सुरू झाली. तर दुसरीकडे श्रीकला पोपटरावला एक नोटीस दाखवत म्हणते की हे बघा, हीच ती नोटीस आहे, त्या नालायक इंदीने पाठवले. आता श्रीकलाने एका वकिलांना सुद्धा भेटायला बोलवलेलं असतं आणि ती नोटीस त्या वकिलांना सुद्धा दाखवते. तेव्हा तो वकील आता ती नोटीस बघून हसायला लागतो. तेव्हा तो वकील म्हणतो की अरे अशा एक काय 100 नोटीस आल्या ना तरी सगळ्यांना पुरून उरेल हा ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस. तेव्हा पोपटराव म्हणतो की ते ठीक आहे सगळं, पण मला अशा पोकळ गप्पा नको आहेत, मला रिझल्ट पाहिजे. तेव्हा ते ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस म्हणतात की या ब्रह्मराक्षसने आत्तापर्यंत हजारो मॅटर फिक्स केलेत, माझ्यासमोर एकही वकील न्यायालयात उभा राहू शकत नाही. तेव्हा श्रीकला खुश होऊन विचारते की म्हणजे याचा अर्थ काम आपल्याला हवं तसंच होणार आहे. तेव्हा ते ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस म्हणतात की म्हणजे काय, प्रश्नच नाही, तुझ्या जन्माच्या आधीपासून हा ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस या प्रोफेशनमध्ये काम करतोय. तुझ्या बापाला पण मीच बाहेर काढलं, दुसरा कोणी वकील असता ना तर हात तेव्हाच लटकला असता. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रागाने त्या ॲडव्होकेट ब्रह्मराक्षसकडे बघायला लागते. तेव्हा आता पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की असू दे, हे खरं आहे आपण. तेव्हा आता पोपटराव श्रीकलाला सांगतो की तुला सांगतो श्रीकला, हे जे ब्रह्मराक्षस आहेत ना, या वकील साहेबांची एक खासियत आहेत, ते कुठलंही काम हँडल करतच नाहीत, ते पेंडिंग ठेवतात, पेंडिंग स्पेशलिस्ट आहेत हे. तेव्हा श्रीकलाला आता काही समजत नाही आणि ती आश्चर्याने विचारते की पेंडिंग स्पेशलिस्ट म्हणजे काय? तेव्हा ते ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस सांगतात की म्हणजे समजा एखाद्या केसचा निकाल आपल्या मर्जीप्रमाणे लागत नसेल तर ते मॅटर मी खेचत राहतो, तारका पडत राहतात, टाईम जात राहतो. आणि श्रीकलाला विचारतो की आलं का लक्षात? तेव्हा हे ऐकून श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की म्हणजे आपल्या केस बाबतीतसुद्धा तुम्ही तेच करणार ना? यावर ते ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस म्हणतात की त्याला काही पर्याय नाही, आता पुरावा
पुरावा नसल्याचे असे पुरावे सादर करणार आहे ना आता की निकालच लागणार नाही. म्हणजे कोर्टाच्या प्रत्येक हिअरिंगला कोर्टाची नवीन तारीख घेतो. असा खेळ खेळीन ना मी आता की वेळ लागेल तुझ्या त्या इंद्रायणीला आणि त्या दिग्रजकर फॅमिलीला. हे ऐकून आता पोपटराव आणि श्रीकला खूपच खुश होतात. तर दुसरीकडे इंदूने पप्याला एका ठिकाणी बोलवलेलं असतं. तेव्हा पप्या आता इंदूला म्हणतो की बोला इंद्रायणीबाई, काय आज्ञा आहे. तेव्हा इंदू म्हणते की आज्ञा नाही आहे रे, मदत हवी आहे. आणि म्हणते की बरं मला सांग, तुझ्या कनेक्शनमध्ये असं कोणी श्रीमंत मित्र आहे का रे तुझा, ज्याचं घर असं जबरदस्त पाहिजे, म्हणजे त्यात राहणारा कुणीतरी करोडपतीच आहे असं वाटायला पाहिजे. तेव्हा पप्या सांगतो की अगं आहे की, शार्दूल सराफ आहे, त्याचं घर आहे. त्याचं घर पाहिलं तर डोळे फिरतील, बघणाऱ्याचे फ्यूज उडतील असलं घर आहे. म्हणजे बंगला आहे आणि एक नाही 3 बंगले आहेत. तर तू सांग फक्त कुठला बंगला पाहिजे ते. तेव्हा इंदू आता हे ऐकून खूप खुश होते आणि म्हणते की तू त्याला फोन कर आणि त्याला सांग की आपल्याला एक बंगला हवा आहे एका दिवसासाठी. तेव्हा पप्या म्हणतो की हो लगेच करतो आणि विचारतो की पण तुला घर कशासाठी पाहिजे गं. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की जाळं टाकायचं आहे एका मासोळीसाठी. तेव्हा पप्या आश्चर्याने विचारतो की कोणती मासोळी. तेव्हा इंदू म्हणते की आता सांगायला वेळ नाही आहे रे, वेळ आली की कळेलच तुला. तू पटकन त्याला फोन कर आणि बंगला एक दिवसासाठी मागून घे, मी बाकीची कामं करून घेते. असं म्हणून इंदू तिथून निघून जाते. आता पप्या लगेचच त्याच्या त्या मित्राला फोन करतो. तर यानंतर आपण इकडे पाहतो की इंदू व्यंकू महाराजांसाठी आणि अदूसाठी चहा घेऊन येते. आता इंदू व्यंकू महाराजांना चहा द्यायला लागते. मात्र व्यंकू महाराजांचं तो माणूस आणि त्याचं बोलणं त्यांना आठवत असतं की तो माणूस व्यंकू महाराजांना म्हणत असतो की अहो विठ्ठलाच्या भक्तावर अविश्वास म्हणजे साक्षात विठुरायावर अविश्वास. आणि ते इंदूकडून आता चहा घेऊन तिथून काही न बोलता तिथून निघून जातात. तेव्हा हे बघून इंदू खूप आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. तितक्यात आता अदू इंदूला विचारतो की इंदू, त्या वकिलांसोबत बोलणं झालं का तुझं पुन्हा. तेव्हा इंदू म्हणते की अरे सांगायचं राहूनच गेलं रे, त्याने त्या पोपटरावला आणि श्रीकलेला नोटीस पाठवली, आतापर्यंत पोहोचली पण असेल त्यांच्याकडे. तेव्हा अदू म्हणतो की चला मोठं काम झालं म्हणजे आता. तेव्हा इंदू सांगते की अरे तेच सांगत होते, नवीन जज आलेत असं म्हणाले ते. तसं त्यांनी आपली केस जज साहेबांच्या कानावर टाकली आहे, पण तू पण एकदा भेटून घेतो का त्यांना. यावर अदू म्हणतो की अगं मी त्यांना कसं भेटेल, वेगळं वाटेल ना त्यांना. तेव्हा इंदू म्हणते की का वेगळं वाटेल, आपली बाजू सत्याची न्यायाची ती मांडायला कमी नाही पडायचं अदू. तेव्हा अदू म्हणतो की बरोबर आहे, मी वकील साहेबांशी बोलतो आणि जातो भेटायला. आणि इंदूला म्हणतो की काळजी करू नकोस इंदू, केस आपणच जिंकणार आहेत. तर आता यानंतर आपण पाहतो की अदू आता त्या जज साहेबांना भेटायला आलेला असतो आणि त्या जज साहेबांना तो म्हणतो की जज साहेब खरंच थँक्यू, तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून आम्हाला वेळ दिला. तेव्हा ते जज साहेब म्हणतात की अहो केस जेन्युइन असली की आम्ही भेटतोच. आणि ते अदूला म्हणतात की बोला. तेव्हा अदू आता सगळी गोष्ट त्यांना सांगायला लागतो. तेव्हा हे ऐकून आता ते जज साहेब म्हणतात की अहो व्यंकू महाराज म्हणजे व्यंकट महाराज दिग्रजकर तेच ना. तेव्हा अदू खूप खुश होतो आणि म्हणतो की हो तेच. तेव्हा जज साहेब विचारतात की आणि तुम्ही त्यांचे कोण. यावर अदू सांगतो की त्यांचा पुतण्या आहे मी, त्यांचा भाऊ अंताजी महाराज दिग्रजकर, त्यांचा मुलगा आहे मी. तेव्हा हे ऐकून ते जज साहेब खूप खुश होऊन म्हणतात की अरे किती दिवसांनी भेटला तुम्ही, कसे आहात. तेव्हा अदू थोडासा गोंधळतो आणि म्हणतो की मी बरं आहे, पण तुम्ही कसं काय ओळखलं. तेव्हा ते जज साहेब सांगतात की अहो मी अगदी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो. तेव्हा अदूला आता काहीच समजत नाही आणि तो आश्चर्याने म्हणतो की लहानपणापासून कसं काय ओळखता, मला काहीच कळलं नाही. तेव्हा ते जज साहेब सांगतात की अहो मी तोच ज्याच्या गावात बऱ्याच वर्षांपूर्वी पूर आला होता आणि अशा वेळेला व्यंकू महाराजांनी आम्हाला आसरा दिला होता या विठुरायाच्या मंदिरात. तिकडे निगोजकर महाराजांची लोकं देखील होती. तेव्हा त्यांनी आम्हाला जेवायला दिलं, आसरा दिला. त्या पुरामुळे आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो, घर शेती गाव सगळं उद्ध्वस्त झालं. तेव्हा एक बालकीर्तनकार इंद्रायणी होत्या, त्यांनी कीर्तन केलं आणि आम्हाला मानसिक आधार मिळाला आणि म्हणूनच आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो. तेव्हा हे ऐकून अदू खूप खुश होतो. आता ते जज साहेब विचारतात की त्या कीर्तन करतात का आताही. यावर अदू सांगतो की हो करते कधी. तेव्हा आता जज साहेब विचारतात की त्या तुमच्या कोण. तेव्हा अदू अभिमानाने सांगतो की बायको आहे माझी. तेव्हा हे ऐकून ते जज साहेब खूप खुश होतात आणि म्हणतात की अहो अधोक्षज किती लकी आहात तुम्ही, व्यंकू महाराजांनी आमच्यासारख्यांना आधार दिला म्हणून आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो. व्यंकू महाराजांसारखा देव माणूस हा खोटा असूच शकत नाही. तुमची बाजू न्यायाची असणार आणि तशी असेल तर तुम्हाला जी कायद्याची मदत लागेल ती मी नक्की करणार. तेव्हा आता हे ऐकून अदू खूपच खुश होतो आणि जज साहेबांचे आभार मानतो आणि मनातच म्हणतो की व्यंकू काकांची पुण्याई
आयुष्यभर पुरणार आहे मला, असं म्हणून अधूला व्यंकू महाराजांचा खूपच अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे रत्ना आता रागारागातच श्रीकलाला आवाज देत तिच्या खोलीत येते आणि तिला ओरडून म्हणते की श्रीकला, काय आहे हे सगळं? तेव्हा श्रीकला आश्चर्याने रत्नाकडे बघायला लागते आणि म्हणते की तू अशी का तनतन करत बोलतेस माझ्याशी? तेव्हा रत्ना रागातच विचारते की तुम्ही त्या दिग्रजकरांच्या विरोधात वकील उभा केला आहे. यावर श्रीकला म्हणते की हो, करावंच लागणार ना. आपल्याला जर का या घरात राहायचं असेल, ही जमीन आपल्या नावावर करायची असेल तर दिग्रजकरांच्या विरोधात वकील उभाच करावं लागणार आहे. असं नाही मिळू देणार मी त्यांना ही जमीन आणि हे घर. तेव्हा हे ऐकून रत्नाला खूपच राग येतो आणि ती श्रीकलाला म्हणते की वकील फुकट तर येत नाही ना. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की हो, मग काय पैसे मोजावे लागतात त्याच्यासाठी. तेव्हा हे ऐकून रत्नाला खूप राग आणि ती श्रीकलावरती चिडतच म्हणते की म्हणजे वकिलाला पैसे द्यायला आहेत तुमच्याकडे, फक्त तुम्हाला रत्नाचे पैसे द्यायचे नाही आहेत. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की अगं रत्ना, मी तुला बोलले ना की देते मी तुला पैसे, सगळे देऊन टाकेन तुझे पैसे. आता रत्ना इकडे खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की देते देते काय, नुसते वायद्याने पोट भरत नसतं, आता देते उद्या देते हेच चाललंय तुझं. तेव्हा श्रीकला म्हणते की तू त्या दिग्रजकरांची तांब्या पितळीची भांडी विकली असतील ना, त्यातून मिळाले असतील ना पैसे, मग भागव ना काही दिवस त्यातूनच. तेव्हा रत्ना म्हणते की भंगार विकून 1000 रुपये सुद्धा येत नाहीत. तेव्हा श्रीकला म्हणते की रत्ना, काही दिवस भागव, मी तुला नक्की देईन ग पैसे. तेव्हा रत्ना श्रीकलावरती ओरडत म्हणते की ते जमणार नाही, मला माझे पैसे दे श्रीकला, आणि मी आज पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तू काही कर आणि मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत, असं म्हणून रत्ना खूपच ओरडत असते. तेव्हा रत्नाला असं इतकं ओरडताना आणि गोंधळ करताना पाहून श्रीकला खूप वैतागते आणि तिला म्हणते की ए बाई, जरा शांत बस, माझ्या डोक्याशी उगाच भुणभुण करू नकोस, देते मी तुला तुझे पैसे. आणि ती जाऊन कपाटातील काही पैसे काढून ती रत्नाला देते आणि म्हणते की हे घे, 20,000 रुपये आहेत. तेव्हा आता 20,000 रुपयेच बघून रत्ना खूप चिडते आणि म्हणते की अगं 50,000 रुपये मागितले होते श्रीकला. तेव्हा श्रीकला म्हणते की माहिती आहे मला, पण जेवढे होते ना तेवढे दिले ना तुला, आता शांत बस ना आणि जा इथून, माझं डोकं नको खाऊस, असं म्हणून ती खूप रागाने रत्नाकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की रत्ना प्रेमनाथला अर्काची बॉटल देते, त्या बदल्यात आता प्रेमनाथ रत्नाला काही पैसे देतो. आता रत्ना विचारते की काय मग, कुणाला आपल्या तालावर नाचवायचं आहे? तेव्हा प्रेमनाथ हसायला लागतो. तितक्यात आता मोठ्या बाई आणि इंदू पाठीमागून येतात आणि त्या रत्नाला पकडतात. तेव्हा प्रेमनाथ रत्नाला म्हणतो की तुम्हाला. तेव्हा हे ऐकून रत्ना खूप घाबरते आणि प्रेमनाथकडे बघायला लागते. आता रत्नाला काही समजण्याच्या आतच मोठ्या बाई आणि इंदू रत्नाला दोरीने बांधतात आणि तिला एका झाडाला बांधून ठेवतात. आता रत्ना खूप घाबरून गेलेली असते. आता इंदू रत्नाला विचारते की सांग आता, आमच्या गोपाळला कुणी मारलं? तेव्हा आता या लोकांनी रत्नाला अर्क पाजलेलं असतं, त्यामुळे रत्नाने तिचं सगळं भान हरपलेलं असतं आणि ती एकटक शून्यात बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.